जो माझ्या मागे मंदिर आहे तो धारादेवीचं मंदिर आहे आणि हा उत्तराखंडमध्ये आहे. आणि उत्तराखंडमध्ये हा मंदिर असं याचं असं वैशिष्ट्य आहे की हा मंदिर 2013ला प्रशासनाने हटवायचा प्रयत्न केला, कारण हा मंदिर पाण्यात होता आणि देवी जी आहे ती खाली असं बघा, मंदिराच्या खाली तुम्हाला दिसत असेल, खाली असं एक रूम बनवलेली आहे, त्याच्यामध्ये देवीचं स्वरूप आहे. तो दिसत नाही कुणाला. वरती त्यांनी देवीची मूर्ती बसवलेली आहे. ते मूर्तीचं स्वरूप दाखवतो तुम्हाला मी. तो तिचा रूप बघूनच तुम्ही मूर्तीचा रूप बघूनच सांगाल का हा महाप्रलय जी देवी असते, जी आदिशक्ती, तिचा स्वरूप आहे. आणि हा मंदिर हटवण्याचा प्रयत्न केला जेव्हा 2013ला, तेव्हा केदारनाथमध्ये महाप्रलय झालेला आणि एवढा प्रचंड महाप्रलय झाला तेव्हा का पूर्ण उत्तराखंडमध्ये भीतीचं वातावरण झालेलं. आणि तो महाप्रलय तुम्ही यूट्यूबवर बघू शकता 2013चा. त्याच्यामध्ये 6,000 लोकं मेली, कितीतरी करोडो रुपयाचं नुकसान झालेलं तेव्हा, कारण हा मंदिर प्रशासन हटवत होता. त्यांच्या लक्षात आलं का आपण काहीतरी मोठी चुकी करतोय. नंतर त्यांनी ती चुकी थांबवली आणि इथून हटवला नाही तो मंदिर. अजून त्याला अपडेट केलं, अजून त्याच्यात चांगलं सुरक्षा लोकांसाठी निर्माण केली. आणि हा नदीचा पात्र बघा किती मोठं आहे. ही एक आदिशक्तीचा रूप आहे आणि आदिशक्ती पूर्ण या उत्तराखंडमध्ये जेवढे मंदिर आहेत देवदेवतांचे ती कंट्रोल करते. आणि तुम्ही अजून काही माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबवर जर भरपूर माहिती आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि मी धन्य झालो की मला या मंदिराचं या देवीचं दर्शन झालं. तुम्ही बघू शकता.